काल बहिरी रोडवर भाजपने विकास कामे दर्जेदार व्हावीत असं आवाहन केलं होतं. कसं बघता या आव्हानाकडे? खरोखर या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, या विभागाचे लोकप्रिय आमदार, आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून गेली प्रशासक काळामध्ये असू देत आणि आत्ता गडिंग्लज शहरातील सर्वसामान्य मायबाप जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये सत्ता दिली त्यावेळेपर्यंत आणि आत्तापर्यंत या नगरीचे लोकप्रिय नगराध्यक्ष आणि आमचे मित्र या नगरीचे उपनगराध्यक्ष माननीय महेश सलवादे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना खरोखर गडिंग्लज शहराचा पालट होताना गडिंग्लजचे नागरिक पाहत आहेत. आणि खरोखर एका बाजूला खंत देखील वाटते की सत्तेमध्ये असणारा भाजप आमचा मित्रपक्ष आहे आणि हे विकास कामाला साथ देण्याऐवजी विकास कामामध्ये खोडा घालण्याचं काम त्यांनी करत आहेत. ते आमचे मोठे भाऊ आहेत राज्यामध्ये. आम्ही त्यांना नगराध्यक्षांच्या समेत बसू, त्यांच्याबरोबर चर्चा करू आणि गडिंग्लजच्या विकासासाठी त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू, एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. गडिंग्लज शहरात राष्ट्रवादीने विकास कामांचा धडाका सुरू केला आहे. प्रभाग क्रमांक 9 मधील तब्बल 22 लाखाच्या विकास कामांचा शुभारंभ नगराध्यक्ष महेश तोरबटमठ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष महेश सलवादे, बांधकाम सभापती रामगोंड पाटील यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना नगराध्यक्ष तोरबटमठ म्हणाले की गेली 25 वर्ष या विभागाचं नेतृत्व ज्यांच्या हातात आहे त्या मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून गडिंग्लज शहराच्या विकासाची घौडदौड वेगाने सुरू आहे. भविष्यात गडिंग्लज शहराचं एक वेगळंच बदललेलं रूप सर्वांना दिसेल. तर गोंडू पाटील म्हणाले की भाजप हा आमचा राज्यातील मोठा भाऊ व येथील मित्रपक्ष आहे. त्यांच्या काही अडचणी असतील तर नगराध्यक्षांच्या सोबत संयुक्त बैठक घेऊन सोडवू, पण त्याने विकास कामात अडथळा आणू नये असे आवाहन त्यांनी केले. 9 मध्ये विकास कामांचा नारळ आपल्या हस्ते फोडण्यात आलेला आहे, काय सांगाल? विकास कामाच्या बाबतीत प्रभाग क्रमांक 9 हा अग्रेसरच राहिलेला आहे. सुरुवातीपासून अनेक कामातून हा प्रभाग अग्रेसर राहिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणचे कर्तव्यनिष्ठ नगरसेवक आदरणीय रामगोंड पाटील, त्याचबरोबर दर्शनाताई कुंभार आणि या नगरीचे उपनगराध्यक्ष महेश अण्णा सलवादे, उपस्थित सर्व ह्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ मंडळी, मार्गदर्शक. आता जो शुभारंभ झाला ह्या ठिकाणी किमान मला वाटते 22 लाखाचं काम धरलं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये रस्ता आणि गटारीकरण ह्या एकंदरीत प्रभागाचं जर काम पाहिलं तर येत्या मला वाटते जून पावसाळा सुरू होण्यापूर्वीच ही सगळी कामं या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळतील. आणि विकास कामाच्या बाबतीत जर विचार केला तर ह्या ठिकाणचे नगरसेवकांनी कोणतंच काम आता शिल्लक इथं ठेवलेलं नाही आहे. जे काही कामं शिल्लक असतील थोडीफार ती देखील कामं आपल्याला लवकरच या ठिकाणी झालेली पाहायला मिळतील. दर्जेदार काम करणे, त्याचबरोबर वेळेत काम करून देणे आणि काम करणाऱ्या ठेकेदारावर त्याच्यावर लक्ष ठेवून काम करून देण्याची फार मोठी जबाबदारी त्यांनी प्रत्येक वेळेला कामातून घेतलेली आहे. त्यामुळे हे सुद्धा काम येत्या 10-15 दिवसामध्ये पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. गडिंग्लज शहरात अनेक विकास कामांचा सध्या शुभारंभ होतोय, काय वाटते आपल्याला गडिंग्लज शहराचं भविष्य कसं असेल? भविष्याच्या बाबतीत जर विचार झाला तर आपण चिंता करायची गरज नाही. कारण का ह्या विभागाचं नेतृत्व ज्यांनी 25 वर्ष केले ते आदरणीय नामदार हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून हजारो लाखो सर्वसाधारण 150 पावणे 2 कोटीची कामं या सर्व 10-15 वर्षात झालेली आहेत. त्याचबरोबर आत्ताची जी नवीन कामं धरली गेलेली आहेत त्याच्यामध्ये 9 ते 10 कोटीची कामं ह्या 5-6 महिन्यामध्ये धरली गेलेली आहेत आणि ते बऱ्यापैकी 80 ते 90% कामं ही पूर्णत्वाकडे आलेली आहेत. आणि राहिलेली 10-20% कामं हे देखील पावसाळा सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी पूर्ण होणार आहेत. आणि ह्याच्या अगोदर साहेबांनी बऱ्याचशा ज्या गंभीर समस्या होत्या त्यासुद्धा त्या वेळेला वेळोवेळी सोडवण्याचं काम ह्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे नागरिकांना मी ह्या बाबतीत अगदी विश्वासानं सांगू इच्छितो की जोपर्यंत हा मतदारसंघ कागलला आहे आणि जोपर्यंत नेतृत्व हसन मुश्रीफ साहेबांचा आहे तोपर्यंत गडिंग्लज शहरामध्ये कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही, विकासाची गंगोत्री वाढत जाईल, हे मी तुम्हाला या निमित्तानं ग्वाही देतो. उपनगराध्यक्ष साहेब, गडिंग्लज शहरात आपल्याकडून विकास कामांचा धडाका सुरू आहे, काय सांगाल? विकास कामाचा धडाका सुरू आहे. आता आज उद्घाटन इथं 22 लाखाचं केलं आहे, परवा दिवशी 11 नंबर वार्डात केलं, 10 नंबर वार्डात केलं. म्हणजे कुठला वार्डा मी शिल्लक ठेवला नाही, म्हणजे नारळ फोडायचा. म्हणजे जी आमच्या लोकांनी गडिंग्लज शहरातल्या ज्या विश्वासानं आम्हाला निवडून दिला आहे त्या विश्वासाला पात्र होऊन ज्या लोकांच्या अडचणी आहेत त्या अडचणीला प्राधान्यक्रम देऊन आम्ही तिथले विकास कामांचा नारळ देऊन शुभारंभ करत आहे. आता तुम्हीच आता माझ्या मित्र गुंडू पाटलांना प्रश्न विचारला की BJPवाल्यांनी काल काहीतरी आंदोलन केलं म्हणून का आलं, पण निश्चितच त्यांना लोकशाहीत आंदोलन करायचा अधिकार आहे, त्यांनी करावं. 5 वर्षात आंदोलनच करावं असं आमची
त्यांना विनंती आहे, कारण की चांगलं आमचं काय जर चुकत असलं तर त्यांनी करावं. लोकशाहीचं हे जीव विरोधकही राहणं पण गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या. तसेच आम्ही त्यांच्या जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाला पूरकच आम्ही असं त्यांना उत्तर देऊ. जे आमच्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टर पण आम्ही चांगलं उत्तर देऊ की बाबा त्यांनी चांगल्या प्रतीचं काम केलं पाहिजे, लोकांची गैरसोय न झाली पाहिजे, ह्यासाठी आम्ही लक्ष देऊ त्याच्याकडे. धन्यवाद.